Tuesday special Kobe Manchurian recipe. Welcome to Samaushi Vlogs. Hello guys, कसे आहेत सगळे? So welcome back to my channel. आणि आज छानपैकी काहीतरी बनवायचा मूड आहे. ऍक्च्युअली असं की भाजी चपाती खाऊन जरा कंटाळा आलेला आहे. सो त्यापेक्षा म्हटलं काहीतरी वेगळं करूया. सो आज बघू. आज मी म्हणते मंचुरियन बनवायचं घरी. सो आता मी ट्राय करते. सो चला तर मग स्टार्ट करूया मंचुरियन बनवायला. अरे मंचुरियन नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं ना. कोणाला कोणाला आवडतं नक्की सांगा. सो चला करूया स्टार्ट. मी हा कोबी घेतलेला आहे. कोबी मस्तपैकी अर्धा किलोचा आहे. चांगला खिसून चांगला घेतलाय. पूर्ण एकदम बारीक असा खिसून घेतला. धुवून घेतलेला आहे. इकडे 2 अशा मिरच्या कापून ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये 1 वाटी असं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. सो आपण पहिला ते मिक्सर करूया. सो हे बघा धुतलेली कोबी सगळी आपण पहिले याच्यात टाकून घेऊया. ओके. सो ही कोबी आपण टाकून घेतलेली आहे छानपैकी. त्याच्यानंतर आपण टाकूया त्याच्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ. ते मीठ टाकल्यामुळे जास्त पाणी सुटतं त्याला लगेच कोबीला. चवीनुसार मीठ. थोडस तिखट पण घालते हलकस. मिस्टरांना काय जास्त तिखट आवडत नाही. थोडीशी लाल तिखट 1 चमचा. जरा कलर येईल थोडाफार. हे 2 मिरच्या मी अशा कापलेल्या आहेत. सो इथे मी थोडासा फूड कलर यूज करते. ऑरेंज आणि रेड मिक्सिंग आहे. सो इथे मी थोडासा घेते फूड कलर. जरासा कलर यायला हलका. सो कलर झाल्यानंतरून आपण टाकूया मैद्याचं पीठ. पहिला अर्धा वाटी टाकूया. अर्धा वाटी टाकलं नंतरून बघूया. कारण की हे जर पातळ जर झालं तर मग परत एकदा मैद्याचं पीठ आपल्याला त्याच्यात टाकता येईल. सो हे बघा कलर त्याचा येत आहे. आता चवीला कसं होतंय काय माहिती. आणि ह्याच्यामध्ये ऍक्च्युली मक्याचं पीठ टाकायचं असतं. पण मक्याचं पीठ माझ्याकडे नाहीये. सो ते मी तांदळाचं पीठ टाकते त्याच्यात. हे बघा मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छान. आणि आता मी ते ह्याच्यात टाकणार आहे. थोडंसं क्रिस्पी फील येण्यासाठी तांदळाचं पीठ. ऍक्च्युली कॉर्नफ्लॉवरचं टाकतात पण कॉर्नफ्लॉवरचं माझ्याकडे नाही आहे. सो मी ऑप्शन म्हणून मी त्याला तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. सो करूया आता मिक्सिंग. पाणी बिलकुल टाकायचं नाहीये कारण की कोबीला ऍक्च्युली पाणी सुटतं. त्यामुळे बिलकुल टाकायचं नाही पाणी. ह्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचंय. माऊ आज काय खाणार आहे तू? मंचुरियन. हे बघ छान मंचुरियन. मम्मी आज तुझी मजा आहे. मजा कशाला? थोडस जरासं हलकं मला पातळ वाटते कारण पाणी सुटलंय. त्यामुळे थोडा हलका मी मैदा टाकते त्याच्यात. हे गाईस सो चला आपलं छानपैकी म्हणजे मंचुरियनचे जे आहे पीठ ते छानपैकी झालेलं आहे. मस्त एकदम थिक पण बेटर झालेलं आहे. सो आता आपण घेऊया फ्राय करायला. त्याआधी आपण करूया गरम तेल. सो गॅस चालू करून पहिलं तेल टाकूया त्याच्यामध्ये. हे गाईस सो चला ते आपलं कढई तर गरम झालेली आहे. सो आता आपण टाकूया फटाफट तेल त्याच्यामध्ये.
हे गाईस, सो चला आपलं तेल गरम झालेले आहे, आवाज तर येतच असेल तुम्हाला. सो आता पहिलं बघूया, थोडंसं छोटंसं टाकून आणि ते गॅस जवळ ठेवूया पहिले. फुगून वर आल्यावर कळेल. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. सो चला गाईच, आपलं जी मी छोटी भजी टाकली होती पहिली त्यासाठी, सो ती छानपैकी झालेली आहे. हे बघा, आता कधी ठेवूया गॅस जवळ. चांगली बनले देवा. सो चला ट्राय करूया पहिला. साईडला जरा. हो, आता लगेच. मंचुरियनच बनतात ते. ओके ओके. बस माझ्यासारखं का बोलते ग? गो मम्मा, कुणासारखं बोलू मम्मा? पण तुझ्यासारखे बोल ना. कशाला बोलू तुझ्यासारखं? पण तुझ्यासारखं बोल ना. गाईस, सो चला आपले फ्राय होता ते मंचुरियन. शिवाणी मंचुरियन बनवते, बघू शकता तुम्ही. वाव, खूप छान बनवले मग. थँक्यू. आता ते टेस्टला कसे झाले ते तर तुम्ही सांगा. हो, ते सांगू का हरकत नाहीये, बिकॉज बघूच कसं बनतं. माझ्या मिसेसनी बनवले मंचुरियन. हे मंचुरियनचं काय होतं त्याला, पीठ आहे. ती काढू देत तिला आणि माऊला टेस्ट करायला द्यायचं आम्हाला. जर माऊला छान वाटलं तर मला पण छान वाटेल. तुला कसं वाटतं का एवढं मंचुरियन बनवताना? काय माहिती, मी फर्स्ट टाइम करते, कारण की मी पहिल्यांदा अगोदर केलं होतं ना तेव्हा ती मोठी मोठी व्हायची भजी, म्हणजे असं. तर आता म्हणजे मी तेव्हा कापून कापून करायची ना तेव्हा, तर ते मोठे मोठे भजी व्हायचे. सो आता मी म्हटलं ते कापून करण्यापेक्षा डायरेक्टली म्हटलं खिसून करूया. सो ते आता मला वाटतात की ते ह्याच्यासारखे झालेत आपल्या क्रंची तसे. क्रंची टाईप बनवशील ना? क्रंची टाकल. क्रंची साठी हे टाकलंय, काय म्हणतो त्याला, राईस फ्लोर, म्हणजे तांदळाचं पीठ. वा वा वा. सो चला, झालेलं आहे आपलं. ओके, बघूया शिवाणीचे मंचुरियन कसे होतात नंतरला. फायनली फर्स्ट ट्राय शिवाणीचं बघूया, काढते ती बाहेर. छानपैकी मंचुरियन त्यांनी बनवले आहेत. आता आपल्याला टेस्ट करून बघायचे आहेत. बघूया पुढच्या भागात टेस्ट करायचं आहे आपल्याला. आता फायनली माऊ मंचुरियन टेस्ट करणार आहे. बघूया कसं झाले आहेत ते. माऊ, चटणी बघ मम्मीनी बनवली आहे त्याच्याबरोबर ना टेस्ट. मम्माने चटणी बनवली आहे त्याच्याबरोबर टेस्ट कर ना. चटणी बरोबर टेस्ट कर आणि बघ, सांग ना मला पप्पाला की कसं झालंय मंचुरियन. गरम आहे, हळू हळू हळू. कसं झालेत मंचुरियन माऊ? हा, तो चला आता मिस्टरांना दाखवते कसं झालंय ते, नक्की सांगा. चटणी सगळं गरम आहे, हळू. करता करताच खायला बसलेत सगळे. कधी मिसेसची तारीफ करत नाही. हो हो, खरंच हो हो, एकदम अतिशय सुंदर बनवलं तिने. नक्की. हो, बाहेरच्या स्टॉल सारखी वाटत आहे. एक नंबर. मी खाऊ का? खा.
बाहेरच्या स्टॉल सारखे वाटतात आहे. हा नक्की. नक्की एकदम शुअर. सो फायनली आपला मंचुरियनची डिश तयार झालेली आहे विथ माय पिक. हे गाईज, सो फायनली चला आपलं मंचुरियन रेडी आहे. हे सगळी टाकून का सो हे बघा छानपैकी विथ सूप पण, विथ सूप पण. बस का? सो चला या खायला. बघूया आधी टेस्ट करून कसे झाले ते. आता माऊच्या पप्पानी आणि माऊनी दोघांनी पण घेतलं, खाऊन बघितलं. तर आता आपण बघूया. वाव, छान झालं आहे. स्टॉल्स टाईप. तुम्ही पण नक्की ट्राय करा मंचुरियन घरी. मस्त आहे. माऊ वाव, फंटास्टिक. माऊ या चटणी बघ. सो चला या खायला मंचुरियन. पप्पा मिरची आणि- टाकली आहे. मैद्याच्या सॉरी काय म्हणते त्याला, कॉर्नफ्लॉवर पीठ नसेल तर तांदळाचं पीठ टाका, पण जास्तीत जास्त कॉर्नफ्लॉवरचंच पीठ टाका, त्याच्याने अजून छान कुरकुरीपणा येतो. सो चला खाऊया आता मंचुरियन. खूप भूक लागली. सो चला आपण भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. Thanks for watching Saumausha Vlogs. Like, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Ding dong. Bye bye.